श्रीमती राधिका रामचंद्र भोई यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श यशस्विनी पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। इचलकरंजी येथील श्रीमती राधिका रामचंद्र भोई यांना विवाहानंतर अवघ्या 6 वर्षातच पती रामचंद्र भोई यांचे निधन होऊन विधवा महिलेचं जीवन वाटायला आलं। लहान 2 मुली पदरात असताना अचानक पतीचा मृत्यू झाल्याने 3 वर्ष त्या या धक्क्यातून बाहेर पडल्या नव्हत्या। त्यांची मानसिकता बघून आई वडील व माहेरच्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत अनेक कोर्सेस व डिप्लोमा करण्यासाठी प्रोत्साहन दिले। त्यामध्ये त्यांनी पार्लर व्यवसायामधील अभ्यास करून आपला छोटा व्यवसाय सुरू केला आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आहेत। अशा महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श यशस्विनी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। श्रीमती राधिका भोई यांनी बोलताना सांगितले, आपल्या जीवनातील प्रसंग व व्यवसायाचं महत्त्व वाढत गेलं। पती व वडील गेल्यानंतर कुटुंबाने मोलाचे मार्गदर्शन व साथ दिली। पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला उपाध्यक्ष सरस्वती हजारे उपस्थित होते। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना श्रीमती राधिका भोई यांनी सांगितले, पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे। नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव राधिका रामचंद्र भोई। आज आपल्याला पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशनच्या माध्यमातून आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपण 2 शब्द बोलणार का? हो, बोलणार। पहिल्यांदा मी या पोलीस मित्र असोसिएशनचं व वेद फाउंडेशनचं मनापासून आभार मानते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशा वाघेरे यांनी जे माझं नावाला म्हणजे आभार मानते। आणि माझा जन्म इचलकरंजी ह्या गावी झाला। माझ्या माहेरची परिस्थिती बेताचीच। मग शिक्षण झाल्यानंतर माझ्या आईवडिलांनी लग्न करून दिलं, मला दिलं कर्नाटकात पण इकडचं तिकडचं वातावरण जरा फरक होता, तरी पण तिथं आईवडिलांच्या नावाखातीर तिथं राहिल्यानंतर एक 5-6 वर्षानंतर माझे मिस्टर अचानक गेले। एवढ्या मधल्या कालावधी म्हणजे 2 मुली झाल्या आणि मिस्टर अचानक गेल्यामुळे तो एवढा मोठा शॉक लागला होता की 2-3 वर्ष मला कायच हे व्हायचं नाही। मग माझ्या वडिलांनी काय केलं, तिथं न ठेवता इथं घेऊन आले आई आणि वडील। मग नंतर मला शिवण क्लास, परत ब्युटी बालवाडी कोर्स, लायब्ररी, परत शेवटी ब्युटी पार्लर शिकल्यानंतर म्हणजे एकच ध्येय होते की 2 मुलींना शिकवायचं आणि माझ्या मिस्टरांनी स्वप्न बघितलेलं होते की दोन्ही मुलींना शिकून मोठं करायचं। आणि माझे मिस्टर गेल्यानंतर माझ्या वडिलांनी म्हणले की दुसरं लग्न करून घे। माझे मिस्टर खूप चांगले होते, त्या माणसाची जागा मी दुसऱ्या कुणाला देऊ शकले नाही। माझे वडील जाऊन आता 7 वर्ष झाले। खरं आई वडिलांची साथ आणि दोन्ही भावांचं प्रेम एवढं म्हणजे आजपर्यंत आहे ते। आणि कसं आता त्याच्यानंतर पार्लर शिकताना किंवा हे करताना खूप अडीअडचणी आल्या। अडचणींना प्रत्येक अडीअडचणींना मात करत मी इथपर्यंत आले। भरपूर संकट येतात, तर एकच ध्येय आहे की मिस्टरांच्या नंतर 2 पोरींना शिकून मोठं करायचं। आणि माझ्या मुली पण खूप म्हणजे पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांनी माझी दखल घेतली आणि ते माझ्यापर्यंत पोहोचले, त्यांचं मी मनापासून आभार मानते।